श्रीराम नमस्कार. आज 17 एप्रिल 2022. ध्यान चक्र कुंडलिनी भाग 30. विशुद्ध चक्र ह्या चक्रामधल्या शेवटच्या 2 पाकळ्या मागच्या वेळी आपण पाहिल्या. त्या पाकळ्यांमध्येच किंवा त्या दलांमध्येच एडक्यातला आणि आई, ऐक्य शब्द जर घेतलं तर त्यातला आई, हे सहस्त्रार चक्रातल्या द्वाराशी निगडीत आहेत. म्हणजे त्याचा जो विस्तार आहे, हा विस्तार सहस्त्रार चक्राच्या वेळी परत येईल, जेव्हा मध्यमा नाडी कशी काम करते, तिचा प्रवाह कसा आहे आणि तिच्यापासनं निर्माण होणारी कंपनं ही विशुद्ध चक्रापासनं, कंठस्थानापासनं मेंदूच्या स्थानापर्यंत, आज्ञाचक्रेपर्यंत, अग्निचक्रापर्यंत कसा प्रवास आहे. प्रत्येक घराला आपण साधारण पाहतो की जसा पुढचा दरवाजा असतो तसा बऱ्याच घरांना मागचा दरवाजा पण असतो. आणि हा मागचा दरवाजा म्हणजेच हे ए आणि आई ही बीज आहेत. ध्यान चक्र कुंडलिनीमध्ये विशुद्ध चक्राचा अभ्यास करताना ह्या 2 बीजांचा मागच्या दरवाजासारखा वापर केला आहे. कुठंतरी अपरात्री किंवा संकटकाळी एखादा आपल्या अंगावर धावून आला तर मागच्या दरवाजाने मनुष्य पलायन करतो. तसा शरीर चक्रावरती मूलाधार चक्रापासनं विशुद्ध चक्रापर्यंत येणारी कंपनं, प्राणवायू, ह्याचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास काही कारणास्तव एखाद वेळेस मेंदूचा, जसा आज्ञाचक्राचा आपण पाहणार आहोत तेव्हा जास्त वापर प्राणवायूचा केला जातो. हा जास्त प्राणवायूचा वापर करणं म्हणजेच मागच्या दरवाजानी पळ काढण्यासारखं आहे. कारण परमेश्वराने ठरवून दिलेलं गणित आपल्या मनाच्या अचेतन संस्थेवरती निर्माण होणारी कंपनं ही एकमेकांना जेव्हा धडकतात आणि त्यावेळी वैचारिकदृष्ट्या किंवा शारीरिक ऊर्जेचा जो स्रोत आहे, ह्याच्या दोन्हींपैकी एकाचा विजय निश्चित असतो. विशुद्ध चक्र आपण ही जी 16 दलं पाहिली की मूलाधार चक्रापासनं येणारे ज्ञानतंतू विशुद्ध चक्रापर्यंत येतात आणि ही 5ही तत्व, पंचतत्व, याचं वर्गीकरण, विभाजन आणि वापर ह्या दलांमार्फत केला जातो. न्यायनिवाडा जसं म्हणतो तसे हे 16 संस्कार आपण म्हणतो की 16 संस्कार करतात माणसावरती. तर हे संस्कार काय आहेत? तसं शरीरावरती हे 16 संस्कार ह्या दलांमार्फत केले जातात. विशुद्ध चक्रातनं बाहेर पडणारा प्राणवायू आज्ञाचक्रात जेव्हा प्रवेश करतो, आज्ञाचक्र हे 2 बीजांचं आहे. मुळामध्ये आपण जसं बघत गेलं की दल आणि बीज वाढत गेली होती. पण जिथं मुख्य प्रवाह असतो, जो मुख्य असतो, जसं आता भारताचे पंतप्रधान पद हे एकच, पण प्रत्येक विभागाचे मंत्री वेगवेगळे असतात.
शाळेत मुख्याध्यापक एकच, आश्रमात शिकवणारे गुरु, मुख्य गुरु हे एकच, आणि बाकीचे जे असतात ते या दलांप्रमाणे काम करत असतात. म्हणजे चैतन्याची देहाची व्याप्ती जसजशी वाढत जाते तसतसं त्याला नियंत्रित करणारी दल, नियंत्रित करणारी शक्ती, नियंत्रित करणारी बीज ही कमी होत जातात. म्हणून आज्ञाचक्रामध्ये 2 बीज दिलेली आहेत. ह बीज आणि त्याच्यावरती हे अग्निचक्र आहे. आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे, एखाद्या बीजावरती, एखाद्या अक्षरावरती जर अनुस्वार दिला तर त्यात चैतन्य निर्माण होतं. तर ह बीजावरचा अनुस्वार म्हणजे हम बीज आणि क्ष बीज, क्षार शब्दातला, क्षत्रिय शब्दात जो येतो त्यातला क्ष, आणि त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण केलेलं आहे तो क्षम, असा त्याचा उच्चार होतो. प्रत्येक चक्रामध्येच ही बोलतं झालेलं की हे चक्र महत्त्वाचं आहे, हे चक्र महत्त्वाचं आहे. पण आज्ञाचक्र म्हणजे मनुष्याचा कर्मभोग आणि त्याच्यातनं निर्माण होणारी ऊर्जा आणि त्यातनं निर्माण होणारी कंपन. आपण कधी आपल्याला अंग गरम झालं की ताप आला की आपण बघतो किती ताप आहे, इथं कपाळावर बघतो, इथं गळ्याला बघतो किती ताप आहे, हातावर बघतो किती ताप आहे. पण मुळामध्ये जी ऊर्जा नियंत्रित केली जाते ती इथं कपाळावर केली जाते. मग काही वेळा अतिताप होतो, अतिताप येतो. दोन्ही शब्द वेगळे, ताप होणं आणि ताप येणं. आणि जेव्हा अतिताप येतो तेव्हा आपण मिठाच्या पाण्याच्या गड्या घालतो, क्षार. गणित इतकं अचूक आहे. आज्ञाचक्र म्हणजे एखाद्या ग्रंथाचं, एखाद्या बखर जे असते त्याचं मूळ कुठनं निर्माण होतं हे आपल्याला कळतं. तसं आज्ञाचक्र हे समजावून घेताना, कारण शरीरामध्ये प्रत्येक चक्राचं नियंत्रण हे आज्ञाचक्र करत असतं. स्वयंभू चक्र आहेत, त्यांना त्याप्रमाणे दलं दिलेली आहेत. पण मूळ ज्याचा कंट्रोल, ज्याचा ताबा हे आज्ञाचक्राद्वारे पूर्ण या देहावरती ठेवला जातो. असं काय आहे की या आज्ञाचक्रामध्ये दलं तर 2च आहेत. तर शरीरातल्या ऊर्जेचे 2 भाग इथं केलेले आहेत. एक मानसिक, मनामध्ये उत्पन्न होणारे विचार, आणि दुसरी गोष्ट आपल्या डोळ्यांद्वारे जे आपण पाहतो, जे पाहिलं जातं त्याचा आपल्या मनावरती होणारा परिणाम. या 2 गोष्टी या चक्राला धरून आहेत आणि चक्राच्या अधिपत्याखाली येतात. डोळ्याची नर्व सिस्टीम, ऑप्टिक नर्व, हे सर्व ह्या चक्राच्या अंमलाखाली येतं. मागच्या आपण जेव्हा विशुद्ध चक्र पाहिलं आणि हृदय चक्र पाहिलं तेव्हा सांगितलं की माणूस जेव्हा स्वतःमधल्या देहामधली त्याची चैतन्य जातं म्हणजे तो मरतो, तेव्हा डॉक्टर पहिल्यांदा येऊन डोळेमध्ये, बुबुळांमध्ये बॅटरीनी पाहतात की चैतन्य आहे का नाही. म्हणजे जो रिस्पॉन्स आहे हे डोळे पहिल्यांदा देतात.
आज्ञाचक्र शरीरामध्ये बाहेरनं येणारी कंपनं स्वीकारण्याचं सगळ्यात मोठा स्रोत हे आज्ञाचक्र आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनावरती होणारे परिणाम, एखादी घटना, आपण रस्त्याने चाललेला असतो आणि आपल्या पुढं कार चाललेली असते आणि काही ना काही कारणाने पुढच्या कारला ॲक्सिडेंट होतो किंवा त्याचा नियंत्रण जातं. आपले डोळे ती गोष्ट पाहते आणि क्षणामध्ये हजारो विचार आपल्या मेंदूकडे पोचवते. हा जो क्षण आहे, या क्षणाचं गाळण क्रिया म्हणजेच फिल्टरेशनचं काम हे आज्ञाचक्र करतं. मनुष्याला होणारा ताप ऊर्जेचा प्रकार आहे आणि मनुष्याला येणारा ताप, बाह्य देहाला ताप येतो आणि अंतर्मनाला ताप होतो. आणि ह्या दोन्ही गोष्टींचं नियंत्रण हे आज्ञाचक्र करतं. मनुष्याच्या कर्मामध्ये घडणारी गोष्ट फल द्यायच्या अगोदर त्याचं स्वरूप बदलते आणि त्याचा परिणाम मनुष्याच्या वैचारिकतेवर होतो, तो म्हणजे ताप. एखाद्या भावाने आपण सिरियल, टी व्हीची सिरियल बघत असतो, सगळे घरातले बघतात. रामायण बघू, आपण रामायणाचं उदाहरण घेऊ किंवा महाभारतातलं घेऊ की राम रावण युद्ध चालू आहे. घरामध्ये छानपैकी सगळे, अगदी प्रत्येकाला कसं असतं, गोष्ट माहिती असते की रामाच्या हातनं रावणाचा वध होणार आणि त्या क्षणाची सर्वजण वाट बघत असतात. घटना आणि क्रम नीट समजून घेणं ऊर्जेच्या बाबतीत गरजेचं आहे, म्हणून मी एक एक शब्द खूप हळूहळू बोलतोय. की रामायणाची सिरियल चालू आहे, समोर टी व्हीवरती रामायणामध्ये रावण आणि राम यांचं युद्ध चालू आहे आणि त्याच्यामध्ये असा प्रसंग समोर दाखवतात की रामाचे बाण त्या रावणाला लागतात आणि रावणाच्या हातनं धनुष्य गळून पडतं, गदा गळून पडते, अजून त्याची हत्यारं गळून पडतात. आणि जे टी व्ही बघत असतात, आपल्याला साधारण सवय असते बऱ्याच जणांना खाता खाता टी व्ही बघायची किंवा इतकं एकरूप होऊन जायचं, ती एकरूपता आपला मेंदू, आपले डोळे बघत असतात, ते साधत असतात आणि इतकं मन प्रसन्न होतं की रामाने रावणाला आता हे केलं, आता पुढचा बाण येऊन तो काय होतंय, मग तो राम बाण काढतो आणि मग त्याचं चक्र फिरत 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 ते जातं की असं वाटतं की आता रावण मरणार, की तेवढ्यात रावण पण काहीतरी करतो किंवा त्याचा रथ घेऊन आकाशात जातो. ही घटना टी व्हीवर घडत असते आणि ही घडता घडता इथं नवरा बायको असो किंवा मुलं बाजूला त्याच्यामध्ये हा कार्यक्रम बघत असो, यांच्यामध्ये बोलणं चालू असतं की आता जो बाण आहे ना, ह्या बाणाने नक्कीच रावणाचा वध. मग मुलगा म्हणतो नाही बाबा, यांनी काय त्याच्यामध्ये काही वध होत नाही, अजून वेळ आहे, घड्याळ किती वाजले बघा, आज काय रावणाचा वध होत नाही. बायको म्हणते तुमचं काय असेल ते चालू द्या, तिकडं आतमध्ये मी स्वयंपाकघरात कुकरच्या शिट्ट्या येतात, तुम्ही हळू बोला, मला ती कुकरची शिट्ट्या ऐकू येत नाही आहेत. आणि याच्या अशा बोलणं चालू असताना आणि एक प्रकारे मनामध्ये आनंद असताना की आज रामाच्या हातनं रावणाचा मृत्यू हा अटळ आहे, हे अगदी ठरलेलं असतं, कारण अगोदर टी व्हीवरती जाहिराती वगैरे करून हे सांगितलेलं असतं.
आणि हे दाखवताना तो रावण पटकन रथ घेऊन आकाशात जातो आणि ते झाल्या तो नवरा म्हणतो शट काय ना बरोबर ह्यांनी म्हणजे बाण मारणार आणि ह्यांनी नेमका रथ वर नेला. ती मुलगा लगेच म्हणतो मी म्हटलं होतं ना बाबा तुम्हाला की आता ह्या बाणामध्ये मरणार नाही. ती बायको म्हणते तुमचं आहे ना तुमच्या नादामध्ये स्वयंपाक राहून जाईल. तो रावण कधी जाय मारायचं ते मरू दे. तू ते रावणाला बाण लागला की मला मुलाला सांगते हाक मार मग मी तेव्हा बघायला येईल. इतकी सहज घडणारी कृती कुठंतरी मानसिक ताप देऊन जाते. कसा? मग बायको म्हणते असं करा ते काही ह्यावेळी मरणार नाही पुढच्या वेळी तो मरेल असं मला वाटतं आता वेळ संपत आली तुम्ही जेवून घ्या. नवरा म्हणतो उगाच तू आता मध्ये बडबड करू नकोस जरा थांब जरा अजून वेळ आहे. हा एक प्रकारचा त्या माणसाला मानसिक ताप होत असतो. वैचारिकतेचा ताप होत असतो. रावण मरणार किंवा मारीचाला रामानी बाण मारला म्हणून जो आनंद ह्या माणसानं होतो एक वाईट शक्तीचा केलेला पराभव या दृष्टिकोनातनं मनुष्य न पाहता मारीच सारख्या राक्षसाला कारण जे लहानपणापासनं आपल्या मेंदूवरती बिंबवलं गेलेलं आहे की मारीच हा रावणाचा मामा आणि तो असं कांचन मृगाचं रूप घेऊन येतो आणि रामाला भुलवतो सीतेला भुलवतो मोहात पाडतो. आणि हे जेव्हा ही कृती समोर घडत असते तेव्हा मनुष्य एक प्रकारे त्या प्रलोभनामध्ये अडकत जातो. आणि जसा त्या प्रलोभनामध्ये अडकत जातो तसा त्या विचारांमुळे मनुष्याचा आपल्या हृदयचक्रावरचा ताण हा कमी जास्त होत जातो. ही घटना हे उदाहरण हे सांगायचं कारण असं आहे की मनुष्य जेव्हा ध्यान या प्रक्रियेमध्ये स्वतःच्या देहाला स्थिरतेकडे न्यायचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याचा मेंदू जे विचार अगोदर पाहिलेले असतात बघितलेले असतात ते वाचायचा प्रयत्न करतो. आणि ते प्रयत्न मनुष्याला ध्यानामध्ये त्या क्रियेमध्ये स्वस्थ बसून देत नाहीत. आणि हे न दिल्यामुळे मनुष्याच्या वैचारिकतेमध्ये बदल झाल्यामुळे सर्व चक्रांचं कार्य त्या क्षणी बिघडतं. आणि इथं दोन गोष्टी आहेत की चांगली आणि वाईट. जसं प्रत्येक आपण चक्रामध्ये बघितलं की देवता कुठली आहे किंवा काय तिथं कशाचं अधिष्ठान आहे तसं ह्या आज्ञाचक्रावरती महालक्ष्मी आणि महाकाली ह्या दोघींचं अधिष्ठान आहे. आणि आत्मा ही चैतन्य ही त्याची देवता आहे. हे चैतन्य म्हणजे आत्मा काय आहे? मनुष्याची स्थिती आत्मस्थिती काय आहे हे महत्त्वाचं असतं. वैचारिकतेने मनुष्य जर स्वस्थ नसेल तर इतर चक्रांमध्ये दोष उत्पन्न होऊ शकतो. म्हणून आज्ञाचक्र हे कधीही पहिल्यांदा ऊर्जा नियमित करायचं काम करतं आणि मनुष्याला ते बाह्य कृतीतून काम करावं लागतं. पण मग काय काम करावं लागतं तर आपण बघितलेलं आहे की आज्ञाचक्र असतं कुठं तर बरोबर इथं असतं. दोन भुवयांच्या मधला असलेला भाग. आणि मग त्याच्यासाठी तिथं माता भगिनी कुंकू लावतात.
हळदीचं केलेलं कुंकू तिथं लावलं जातं. आता कुंकू म्हणजे काय? म्हणजे एखादं कुठलंही लाड, आता टिकल्या लावतात, आता जमाना बदललाय त्यामुळे टिकल्या लावल्या जातात. पण कुंकू काय करतं? हळदीचा जो नैसर्गिक गुण आहे हा सर्वांना माहिती आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम ही हळद करते. आणि जेव्हा त्या हळदीचं कुंकू केलं जातं आणि ती जेव्हा करताना भरडली जाते आणि ती भरडताना त्या लाकडी ज्याच्यामध्ये जी प्रक्रिया आहे कुंकू करायची, त्याच्यामध्ये तो लाकडाचा संयोग होतो दगडाशी किंवा लाकडाचा संयोग होतो लाकडाशी. आणि हा संयोग झाल्यानंतर त्याच्यावरती ती क्रिया होऊन त्याचं कुंकू तयार होतं, ज्याच्यामध्ये चैतन्य असतं. आणि हे चैतन्याचं प्रतीक, हे चैतन्य हे तुम्हाला इथं लावलं जातं, आज्ञाचक्रावरती लावलं जातं. आणि आपण बघतो की स्त्रियांना लावताना थोडं त्या कुंकाच्या खाली हळद लावली जाते. ती हळद लावायचं कारण विशुद्ध चक्रामधनं येणारा प्राणवायू, ह्या प्राणवायूचं तिथं जास्त पद्धतीनं शुद्धीकरण केलं जातं. ती हळद एवढीशी आपण म्हणतो की कशाला हळद कुंकू लावायचं, आता पद्धतच नाही. पण त्या देहाचं शुद्धीकरण केलं जातं आणि जेव्हा हे शुद्धीकरण या बिंदूवर केलं जातं तेव्हा तो बिंदू तिथनं ते ज्ञानतंतू त्या स्त्रीच्या गर्भाशयाशी जोडले गेलेले असतात. आणि जेव्हा हळद लावली जाते तेव्हा आपोआप त्या गर्भाशयातलं असलेलं टेम्परेचर, ऊर्जा हे नियंत्रित केलं जातं. आणि गंमत अशी आहे की जर कमी असेल तर ते वाढवलं जातं, आणि जर वाढलेलं असेल तर ते कमी केलं जातं. म्हणजे नियंत्रण ठेवलं जातं, नियंत्रित केलं जातं. हळद लावण्याचं कारण ते आहे. आणि ही तिथं एक प्रकारचा हा इथं पॉईंट आहे, हा दाब आहे की इथं तुम्ही जेव्हा तो दाबता तेव्हा आपोआप त्या सर्व गोष्टी घडतात. आणि त्या हळदीच्या मार्फत तुम्हाला त्या तुमच्या शरीरातल्या स्त्रियांच्या ओटीपोट आणि गर्भाशयामधले नको ते किंवा तयार झालेल्या वाईट शक्ती किंवा अतिऊर्जा ही बाहेर पडते आणि नियंत्रित केली जाते. आणि मग वरती जे कुंकू आहे हे चैतन्याला, त्या ऊर्जेला नियंत्रित ठेवण्याचं काम ती करते. जसं इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये हिटसिंग वापरलं जातं की एखादा पार्ट तापू नये, आणि तापला तर कशा तरी ती ऊर्जा खेचून घेतली जावी. तसं हे कुंकू हिटसिंग म्हणून काम केलं जातं. आणि ही इतकी सुंदर क्रिया आहे की जिथं हे हिटसिंग आहे, जिथं ही तप्तता आहे, तिथं समोरच्याला एखादी आपल्याला गोष्ट कळते की इथं मोठं काहीतरी ही तापतंय म्हणून लावलेली गोष्ट आहे, तर आपण हात लावायला जात नाही, कारण आपल्याला माहिती असतं तिथं चटका बसणार. तसं कुठल्या पुरुषांनी चुकीच्या नजरेनी त्या स्त्रीकडे बघितलं तर ती फक्त इथं लावलेलं कुंकू आणि त्यातनं निर्माण होणारं चैतन्य समोरच्या पुरुषाला मारक ठरतं. इतकी ताकद त्या कुंकामध्ये आणि त्या ठिकाणी लावल्यानंतर ती ऊर्जा उत्पन्न होते. आज आज्ञाचक्र किंवा ध्यानचक्र, कुंडलिनी याचा अभ्यास करताना हे सांगायचं कारण असं की कित्येक, तुम्ही व्हिडिओ काढून बघा किंवा कित्येक माता भगिनी सकाळी जेव्हा हा अभ्यास करतात
तेव्हा त्यांच्या कपाळावरती काहीही नसतं. आणि मग मन याच्यातनं ती ऊर्जा अस्वस्थतेकडं जाते, कारण ऊर्जा तर उत्पन्न झालेली आहे. म्हणजे एखादं मशीन जर लावलं, तुम्हाला त्याच्यात हिटसिंग नाही लावलं तर ते काही क्षण चालणार आहे, पण त्या काही क्षणानंतर तो पार्ट खराब होणार आहे, तापून तापून शॉर्ट होईल. म्हणून ध्यान करताना, ध्यानाच्या अवस्थेमध्ये बसताना आज्ञाचक्राला आवाहन करून रवीचा स्रोत, अग्नीचा स्रोत, ऊर्जेचा स्रोत ज्या ठिकाणी जमा होतो त्या स्रोताला, त्या अग्नीला नियंत्रण करणं हे पहिलं गरजेचं असतं. आणि ते एकदा नियंत्रण तुम्ही केलं, मगच तुमचं शरीर तुम्हाला जसं पाहिजे तसं साथ देऊ शकतं. 1% स्त्रिया हे अनुकरण करत असतील, बाकी ठिकाणी करत नाहीत. जिथं शास्त्रशुद्ध शिकवलं जातं तिथंच फक्त हे अनुकरण केलं जातं. कारण त्याचा अर्थच तो आहे की स्त्रियांना हळद कुंकू आणि पुरुषांना गंध लावला जातो. पुरुषांना कुंकू लावलं जात नाही, पुरुषांना अष्टगंध लावलं जातं. त्या गंधामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत की कुठल्या गोष्टीसाठी कुठलं गंध वापरावं. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला नियंत्रित करण्यासाठी, त्याच्यावरती कमांड येण्यासाठी, त्याच्यावरती आपलं नियंत्रण येण्यासाठी, हे शरीर शांत राहण्यासाठी आपल्याला कुठली गोष्ट आवश्यक आहे हे पहिलं आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि हा जो ऊर्जेचा जो स्रोत आहे आज्ञाचक्राचा, तर हा नियंत्रित होणं आणि हा स्रोत आपण वापरून कसा घ्यायचा आहे हे पहिल्यांदा प्रॅक्टिसनी, सरावाने शिकायला पाहिजे. मग परत आपण सुरुवात कुठनं केली होती, तर रामायणाच्या उदाहरणापासून. म्हणजे परत तिथंच येतो की मन अस्वस्थता होते. म्हणजे बाह्य अवस्थेमध्ये, बाह्य गोष्टींमध्ये घडलेली क्रिया ही मनुष्याचं अंतर्मन बदलते आणि ह्याच्यामुळे शरीरामध्ये कंपनं निर्माण होतात. त्याच्यामधनंच शरीरामध्ये ती केमिकल निर्माण होतात, ती रसायनं निर्माण होतात, ज्याच्यामुळे शरीरामध्ये दोष उत्पन्नही होऊ शकतो आणि दोष जाऊही शकतो. मग ह बीज आहे, आकाश तत्वाचं हे बीज आहे. आपण हनुमानाचा कालच हनुमान जयंती होऊन गेली आहे. एखादी शक्ती आपल्याला ज्याची कल्पना नाही आहे, पण ती शक्ती आपल्याला स्वीकारायची आहे, ती शक्ती आपल्याला धारण करायची आहे, तर मी ती कशी धारण करावी, त्याची सगळ्यात सोपी युक्ती म्हणजे जे ह बीज आहे, जे हम बीज आहे, याचा शक्तीच्या अगोदर वापर करणं. आज मारुतीचं, हनुमंताचं जी ताकद आहे, हनुमानाचं जेव्हा तुम्ही जप करता तेव्हा त्यातनं निर्माण होणारी ऊर्जा, त्यातनं निर्माण होणारी ताकद आपलं शरीर धारण करेलच असं नाही. म्हणून मंत्रशास्त्रामध्ये ओम हनुमंताय नमः याच्याऐवजी हम हनुमंताय नमः असा जप करा सांगितलं. हम म्हटलं की त्या हनुमंतापासनं निर्माण होणारी ऊर्जा जी आपल्या शरीराला घ्यायची आहे ती आपोआप नियंत्रित होते. इतकं या हम ह शब्दामध्ये ताकद आहे.
काय रे, येणार आहेस का? हो. हो पासनं सुरुवात. आपण जुदो खेळ बघितलेला आहे किंवा अजून कुठले ते ताकवांदो खेळ बघितलेला आहे. जेव्हा समोरच्यावरती आक्रमण केलं जातं तर तेव्हा एकदम जेव्हा ती कृती केली जाते, ते हातपाय झाडले जातात, तेव्हा हा असा त्याचा जोरात उच्चार केला जातो. हचा उच्चार केला जातो. म्हणजे हे बीज, हे ज्ञानचक्रातलं जे बीज आहे, हे तुमच्या मनामध्ये, विचारामध्ये उत्पन्न होणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करायचं काम करतं. आणि आपल्याला माहीत नसते की आपली ऊर्जा काय आहे. म्हणून मंत्रशास्त्रामध्ये या बीजाला जे महत्त्व दिलेलं आहे की जे जे तुम्हाला चैतन्याचे मंत्र आहेत, ऊर्जेचे मंत्र आहेत, या सर्व मंत्रांच्या अगोदर हचा उच्चार, हमचा उच्चार आहे. तांत्रिक गोष्टींमध्ये हचा उच्चार करत नाहीत. पण जिथं आपल्याला शक्ती गरजेची आहे तिथं हचा उच्चार हा केला जातो. आता हा फक्त हंचा उच्चार करून आपला आज्ञाचक्र नियंत्रित होणार आहे का? तर नाही होणार. कारण आत्मा काय आहे? कितीतरी परदेशी पुस्तकं किंवा परदेशी लोकांनी असं संशोधनापर सांगितलेलं आहे की मनुष्य देहातला आत्मा हा आज्ञाचक्रामध्ये स्थित असतो. त्याचं स्थान आज्ञाचक्रात आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्यांनी अभ्यास केला आहे तेव्हा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे हृदयामध्ये त्याचं स्थान आहे. कारण आपण कुठलीही गोष्ट करताना ती हृदयापासनं करतो. हृदयापासनं करणं म्हणजेच मनापासनं करणं आहे की त्याचं स्थान तिथं दिलेलं आहे. वास्तविक हा वादातीत मुद्दा होऊ शकतो, पण मनुष्य देहाला ताप, आपण परत सगळीकडे फिरून परत त्याच उदाहरणावरती येऊ की आपल्याला आज्ञाचक्र समजण्यासाठी आपल्याला होणारा आणि असणारा ताप लक्षात येणं गरजेचं आहे. कुठल्या गोष्टीमुळे मी अस्वस्थ होतो, कुठली गोष्ट समोरच्यानी केल्यानंतर मला त्रास होतो, हे मनुष्याला पहिल्यांदा अभ्यासलं पाहिजे. ध्यानचक्र कुंडलिनीमध्ये आता मी फक्त माझा अडचण येते म्हणून मी आता आजपासून मी इकडं मेडिटेशनचा क्लास लावला आहे, तिकडं मी हे करत आहे, तर तसं नाही चालत. शरीरामध्ये ज्या गोष्टी आपल्या देहाला आतून आणि बाहेरून त्रास देऊ शकतात, अस्थिर करू शकतात, त्या गोष्टींना पहिल्यांदा स्थिर करणे खूप गरजेचं आहे. मग जेव्हा ध्यानाचा तुम्ही क्लास लावता किंवा ध्यानाची जेव्हा प्रॅक्टिस चालू करता, की आता रोजचा सराव असतो बऱ्याच जणांना की सकाळी करतात, आणि बऱ्याच जणांचं त्याच्यामध्ये असं आहे की रात्री झोपताना करतात. नामस्मरण, कोणी त्रास द्यायला नाही म्हणून आम्ही रात्री करतो. सगळं घरातली कामं केल्यानंतर वेळ व्यवस्थित असतो म्हणून रात्री केला जातो. वास्तविक तेव्हा तुमच्या शरीरातल्या चक्रांना स्थिरता होण्याची वेळ असते, तेव्हा तुम्ही त्यांना जागृत करायचा प्रयत्न करता. देहामध्ये जसं संध्येमध्ये 3 संध्या सांगितलेल्या आहेत, तसं देहामध्ये देहाला स्थिर करण्याचे जे उपाय आहेत किंवा देहाला स्थिर करण्याच्या ज्या क्रिया आहेत, या फक्त आणि फक्त सकाळी करायला सांगितलेल्या आहेत. दिलेलं आहे. आपल्याला वेळ होत नाही म्हणून आपण संध्याकाळी करतो आणि त्या चुकीच्या होतात. कारण असं केल्यामुळे तुमच्या
आज्ञाचक्रातली महाकाली ही देवता जागृत होते. आणि ही जागृत झाली महाकालीच आहे. महाकालीबद्दल काय सांगायचं? कालीचं स्वरूप काय आहे? तिथं भगवंत आहे का? देवीचंच स्वरूप आहे. एकाच आज्ञाचक्रामध्ये महालक्ष्मी पण आहे आणि काली पण आहे. पण अघोरी विद्या कधी सकाळी करतात का? तर नाही. त्याचं कारण काय आहे? कारण त्याचा ती वेळ जी असते ती रात्रीचीच आहे. ज्यावेळी तुमची शरीरातली चक्र ही निस्तेज अवस्थेमध्ये म्हणजे आराम कराच्या अवस्थेमध्ये पोचलेली असतात, त्यावेळी तुमच्या शरीरावरती समोरचा एखादा तांत्रिक विद्येनी अंमल किंवा तुमच्या गोष्टी म्हणजे संमोहाने तुमचं शरीरावरती सत्ता गाजवू शकतो. म्हणून काली विद्या ही रात्री केली जाते. आणि असं दिलेलं आहे की रात्री ध्यान करू नये. हृदयाचं विश्रांतीची वेळ आहे आणि त्या हृदयाच्या विश्रांतीच्या वेळी तुम्ही जर त्याला कार्यान्वित केलं तर ते हृदय व्यवस्थित काम करेल का? त्याच्यातनं निर्माण होणारी कंपनं व्यवस्थित काम करतील का? मग उत्पन्न होणारी कंपनं ही चुकीचीच निर्माण होतील आणि त्याप्रमाणेच तुमची वैचारिकता होईल. तीच वैचारिकता झाल्यानंतर तुमच्या स्वभावामध्ये बदल घडू शकतो, फरक पडतो आणि तो चुकीचा पडतो. काय फरक पडतो चुकीचा? तर मनुष्य रागावरचं नियंत्रण घालवून बसतो. कारण जी गोष्ट नियंत्रित व्हायला पाहिजे तीच गोष्ट तो हरवून बसतो. स्वतःचे विचार दुसऱ्यावरती लादणं. कारण जे योग्य विचार आहेत ते आपल्याकडं आपण स्वीकारू शकत नाही, ते घेऊ शकत नाही. आणि हे न घेतल्यामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्या आज्ञाचक्रामध्ये उत्पन्न झालेली कंपनं ही वाईट उत्पन्न होतात. आणि तशीच कंपनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीराला विरोधभास आणि निरोधभास हे दोन्ही उत्पन्न करून ठेवतात. म्हणजे एखादा पुरुष जर रात्रीच्या वेळी ह्या ध्यानाचा अभ्यास करत असेल, ध्यान करत असेल, तर त्याच्या शुक्रावरती त्याचा परिणाम होतो आणि त्याचा नाश होतो. कारण जी ऊर्जा तुमच्या चक्रांना स्थित ठेवण्यासाठी पाहिजे असते त्या चक्रांच्या ऊर्जेवरती ती महाकाली देवता स्वतःची सत्ता गाजवते. एखादी माता भगिनी जर करत असेल रात्री हा अभ्यास ध्यानचक्राचा, तर तिचा शुक्राचा सुद्धा ऱ्हास होतो, वैचारिकता बदलते. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तिथं तेव्हा तुम्ही हळद आणि कुंकू लावत नाही. हे सगळ्यात मोठं तुमचं दुर्दैव. त्या ठिकाणी खरे दुर्दैव शब्द वापरतोय, ही चूक नाही आहे, दुर्दैवच आहे की तिथं त्याचा वापर होत नाही. हा पहिला भाग. दुसरी गोष्ट, तुम्ही वेळ चुकीची निवडता. आज्ञाचक्रामध्ये दोन्ही शक्ती तिथं दिलेल्या आहेत, पण तुम्हाला कुठली शक्ती कधी वापरायची ह्याची जर माहिती नसेल, ही जर ज्यांच्याकडनं मार्गदर्शन तुम्ही घेता त्यांना जर नसेल, तर तुमच्या देहामध्ये तुमच्या वैचारिकतेचा ऱ्हास होत राहतो. आणि एक प्रकार म्हणजे मग त्याच्यापासनं ब्लड प्रेशर, डायबिटीज, अस्वस्थतापणा, डोकं कलकलणं, पोटात दुखणं, पित्त वाढणं, जळजळणं, हे सगळे प्रॉब्लेम्स चालू होतात.
म्हणून कधीही संध्याकाळी ध्यान करू नये. सूर्य मुद्दामून आज्ञाचक्राला सुद्धा वार सुद्धा दिलेला आहे, रविवार दिलेला आहे, रवीचा वार दिलेला आहे. ती जी शक्ती आहे, ते जे चैतन्य आहे, ती जेव्हा जागृत होतं, त्याला काळ वेळ दिलेली आहे, तेव्हाच ते जागृत व्हायला पाहिजे. आणि हे जर तुम्ही याच्या विरुद्ध गेलात तर तुमच्या मनामधली माया प्रेम हे संपत जातं. आत्मा ह्या चक्राचा स्वामी आहे, पण हा आत्माचा राम कोण आहे? आपण आत्माराम शोधत जातो. या चक्रांवरती अंमल ठेवणारा जो आत्माराम आहे, हा कोण आहे? तर ह्याचा शोध जर घ्यायचा असेल तर याची पहिल्यांदा नियम तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. मग आत्माराम तुम्हाला ताब्यात कसं ठेवता येईल? झालं, माझ्या हातनं चूक झाली, अमुक अमुक गोष्ट मी नको त्या वेळेला केली, पण आता मी सुधारायची कशी? आणि मग सुधारण्यासाठी पहिला जे काम आहे ते म्हणजे तुमचा स्वभाव शांत करायची गरज आहे. आणि ते करण्यासाठी तुमचं आज्ञाचक्राला हिटसिंग, म्हणजे तुम्हाला आज्ञाचक्रावरती स्त्री असेल तर त्यांनी हळद कुंकू आणि पुरुष असेल तर त्यांनी गंध लावणं जरुरीचं आहे. ह्या गोष्टींमुळे तुमचं आज्ञाचक्रामधनं उत्पन्न होणारी कंपनं ही नियंत्रित आणि योग्य राहतात. कृती छोटी आहे पण स्वभावामध्ये फरक पडतो. आणि आत्मारामाचा शोध त्याच्याशिवाय लागत नाही. श्रीकृष्णाला ज्यांनी कालियामर्दनाचा वध केला, भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध केला, आणि हे करताना म्हणजे आपण म्हणतो की कृष्णाच्या हातनं ह्या गोष्टी झाल्या, तर अशा गोष्टींना बांधून कोणी ठेवलं होतं? म्हणजे एवढी मोठी विभूती, एवढी मोठी शक्ती, ज्या शक्तीद्वारे एखादी घटना आपण पाहायला जर गेलं, श्रीकृष्णाचा अभ्यास करायला जर गेलं, भगवंताचा अभ्यास करायला गेलं, तर ज्या श्रीकृष्णाने ह्या कालियासारख्या नागाला मारलं, त्या श्रीकृष्णाला गोपिकांनी उखळाला बांधून ठेवावं म्हणजे एवढा आहे का? मग भगवंतानी तुम्हाला प्राप्त व्हावं आणि तुम्ही भगवंताला बांधून ठेवावं असं कुठं ऐकलंय का की भगवंत किंवा ईश्वर प्राप्ती झाली पण कोणी भगवंताला बांधून ठेवलंय? पण इथं ह्या गवळणींनी त्या श्रीकृष्णाला, यशोदेनी, अहंकार जेव्हा संपला तेव्हा यशोदा श्रीकृष्णाला उखळाला बांधण्यात यशस्वी झाली. मग जेव्हा मनुष्याच्या विचारांमधला अहंभाव गळून पडतो, अहंकार गळून पडतो, तेव्हा परमेश्वर तो आत्माराम जो तुमच्या आज्ञाचक्रामध्ये आधीच स्थित आहे, हा तुम्हाला प्राप्त व्हायला, दिसायला आणि कळायला सुरुवात होते. जसं जनाबाईंनी विठ्ठलाला केलं की अभंग आहे की पंढरीच्या पांडुरंगा पकडीला, म्हणजे पांडुरंगाला जनाबाईंनी पकडलंय. असं म्हटलं का की जनाबाईंनी पांडुरंगाचं दर्शन घेतलंय? मग ह्यात पकडून ठेवणं म्हणजे काय आहे? भगवान श्रीकृष्णाला उखळाला बांधून ठेवणं म्हणजे काय आहे?
भागवत आपण सगळ्यांनी बघितलं असेल, भागवत ऐकलं असेल. मग भागवत ज्यांनी ऐकलंय त्याच्यामध्ये कुठं राधेचा उल्लेख आहे का? मग कधी हा विचार केला का की तो उल्लेख का नाहीये? अख्खं सगळं श्रीकृष्णाचं चरित्र वाचलं, पण त्याच्यामध्ये हा कधी विचार केलाच नाही की यार हिचा उल्लेखच नाहीये, ही कुठंच नाही. कारण ही पकडून ठेवलेली गोष्ट आहे. मग ध्यानामध्ये जाताना ह्या आज्ञाचक्राचा स्वामी आत्मा, हा आत्मा स्वतःमध्येच असलेला मनुष्याला जर ओळखताच आला नाही, त्याचं ज्ञानच झालं नाही, माझाच आत्मा मला ओळखता आला नाही, तर त्या देहाचा उपयोग तो काय? आपण सोप्या गोष्टींनी त्याच्यात पाहतो की बघाशी उदाहरण सांगितलं की रामायण सिरियल बघताना रावणाचा वध कधी होईल हे महत्त्वाचं असतं, पण माणसांना मनातनं असं वाटत असतं नको, रावणाचा वध झालं की रामायण संपेल, अजून थोडं राहू देत, अजून थोडासा व्याप आणि ताप ही दोन्ही गोष्टी राहू देत. आणि जेव्हा तो रावण धारातीर्थी पडतो, मारलेला असतं, धारातीर्थी शब्द सुद्धा तो चुकीचाच म्हटला जाईल. ही 10 इंद्रिय जेव्हा गळून पडतात तेव्हा माणसाला वाटतं अरे 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 बिचारा मेला, आणि त्याच्यावरती चर्चा चालू होते. पण जोपर्यंत तो जिवंत असतो तोपर्यंत तो नालायक असतो, पण जेव्हा तो जमिनीवर पडतो, त्या धर्तीवर पडतो, त्या क्षणी लगेच लोकांना मनामध्ये जसं त्या टी व्हीवरती पाठीमागं बॅकग्राऊंडला म्युझिक देतात, तसं लोकही त्या क्षणी स्वतःचं देहभान विसरतात आणि क्षणभर त्या रावणामध्ये गुंगून जातात. बिचारा मेला, एवढा हुशार. आणि मग ते गुण कळतात लोकांना की एवढा हुशार होता, दशग्रंथी होता, शंकराचा मोठा भक्त होता, पण बिचारा मेला. आणि तेव्हा मनामध्ये लोकांच्या त्या क्षणाला राम थोडा बाजूला झालेला असतो. मग हा राम बाजूला झालेला असतो का रावण आणि राम एकरूप झालेला असतो? मनुष्य देह आपण वैचारिकता करताना रावणामध्ये जेव्हा एकरूप होतो आणि त्याचा तो पडल्याचे आपल्याला वाईट वाटतं, तेव्हा वास्तविकता त्या रावणाने त्या रामाला प्राप्त केलेलं असतं, आणि तेव्हा आपल्याला त्या क्षणी तो राम दिसत नाही, आणि त्या रावणाचे गुण आपल्याला डोळ्यासमोर दिसून येतात. जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत त्याला नावाने खडे फोडले, त्याला शिव्या दिल्या, पण जसा हा आत्मा बाहेर पडला आणि त्या आत्म्याचा राम झाला, त्या क्षणी गुण दिसले. म्हणून शरीरातल्या देहातला ध्यान करताना आत्मा राम हा ओळखणं खूप गरजेचं आहे. की नुसतं डोळे मिटले, कुठलं ओंकार ऐकला, खोलीमध्ये अंधार केला आणि मन स्थिर, तर तसं नाही होत. तुमच्या आज्ञाचक्राची कुठली देवता तुम्ही स्वीकारताय आणि कुठल्या देवतेला तुम्ही स्वतःला मोकळं करताय, हे खूप महत्त्वाचं आहे. नियम पाळतोय का? नियम पाळले जात आहेत का? ध्यान करताना आपण आपली खोली बंद करतो, गरम होत असेल AC चालू करतो, लाईटची उपाययोजना केली असेल तर लाईट लावतो. पण असं कधी होतं का की आपण बसायच्या आधीच हातपाय धुवत असतील बरेच जण, की आपल्या मातापित्यांचं स्मरण करून, जर नसतील तर किंवा असतील तर नमस्कार करून, आपल्या गुरूंचं स्मरण करून, गुरूंना नमस्कार करून, आणि मग आपल्या देहाला नमस्कार करून आपण बसतो का? जर तुम्हीच तुमच्या देहाचा रिस्पेक्ट ठेवला नाही, त्याला स्वतःच्या देहालाच तुम्ही किंमत दिली नाहीत, तर देहामध्ये असलेला तो आत्माराम तुम्हाला म्हणेल की तू मलाच ओळखू शकत नाहीयेस, मलाच जर तू
स्वीकारू शकत नाहीस तर तू बाह्य गोष्टी या काय स्वीकारणार. आणि रात्रीच्या वेळेला, कारण दिवसा सगळे त्रास देतात, ही सध्याच्या लोकांची कंप्लेंट आहे की सध्या सकाळी एकदा चालू झालं की 1000 कामं असतात, नोकऱ्या असतात, डबे असतात, अमुक असतं, कामाची बाई येते, उशीर होतो. पण असा कधी विचार केला आहे का की त्या देहामधला असलेला तो राम, त्याला काय वाटत असेल. तुम्ही तुमची वेळ बघून माझ्याकडे बघणार, जेव्हा तुम्ही झोपणार तेव्हा मला जागवणार. मला तुम्ही देहामध्ये आठवण करणार आणि स्वतः छानपैकी झोपी जाणार आणि मला कामाला लावणार तुमचा देह सांभाळण्यासाठी. म्हणून मग ध्यान करायची वेळ जी दिलेली आहे, विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवांना, निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरीमध्ये जे ध्यान शिकवलं किंवा ध्यान सांगितलं, हे जेव्हा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू यायचा तेव्हा ऋग्वेदातल्या ऋचेवरती विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवाला सांगितलं होतं की तू ज्या ठिकाणी ज्ञाना बसतोस तिथं येणाऱ्या पक्षी काय बोलतोय हे तू त्याच्याशी बोल. इतकी एकरूपता हवी. मग आपण जर साधा विचार केला तर असं म्हणणार आहे का की एका जागी बसणारा पक्षी रोज तिथं येईल. ज्ञानेश्वर बसत असतील तिथं रोज ती चिमणी येईल. ते येणंच शक्य नाही आहे. म्हणजे सांगायचं कारण काय होतं विठ्ठलपंतांचं, की तुम्ही तुमच्या देहाशी एकरूप व्हा, की तुम्ही देहाशी जेव्हा एकरूप झाल तेव्हा जे नसलेलं आहे ते तुम्हाला असलेलं दिसेल, भासेल आणि कळेल. म्हणजे त्याला ध्यान म्हटलेलं आहे. आणि मग आज्ञा त्याचे दिलेलं, आज्ञा काय नाव दिलेलं आहे, आज्ञा द्यायची पण असते आणि पाळायची पण असते. मग हम बीज जे वापरलेलं आहे ह्या दोन पाकळ्यामधले क्ष बीज आणि हम बीज, त्या हम बीजामधलं पहिला जो हम, जना मानसिक अस्थिरता आहे. असं वाटतं की मला अमुक थोडंसं विचार केला, माझी मुलं मुली फॉरेनला असतात, माझा मुलगा 10वीला आहे, मला आता शुगर आहे, मला अजून माझं नोकरी लागत नाही, अजून काही अस्थिरता. कारण वास्तविक या सर्व भौतिक गोष्टी आहेत ज्याची किंमत खरं शून्य आहे. पण तरी मनुष्य जीव हा ह्याच्यामध्ये अडकतो. आणि त्या परमेश्वराने, भगवंतानी इतकी छान सोय करून ठेवलेली आहे की तुम्ही नुसतं हम म्हणा. गाय काय म्हणते, हमच म्हणते. आणि तिथंच काली जागृत होते, तिथं स्त्रीसुद्धा हमच म्हणते, पण तो हंबरडा फोडते. दोन्ही शक्ती विरुद्ध कशा जागृत होतात. हंबरणं, गाईचं हंबरणं आपण म्हणतो, गाय त्याच्यामध्ये का करते, कुठेतरी तिचं वासरू इकडे तिकडे गेलं असेल, ओरडणं नाही म्हणत. हम बीजाचा वापर करते आणि हम बीज हे विशुद्ध चक्राच्या तुमच्या औ बीजाशी जोडले गेलेलं आहे. जेव्हा त्याचा उच्चार होतो तेव्हा त्याचा फोर्स येतो बाहेर, तेव्हा न बोलता समोरची कृती ही घडली गेलेली असते. एखादी गोष्टीला आपण मागच्या एका निरूपणात सांगितलं की पूर्ण सांगायला लागत नाही. की अमुक अमुक येताना बायको सांगते नवऱ्याला की भाजी घेऊन या, की तो म्हणतो बस एवढंच कळतं. बायकोलाही कळतं की नवऱ्याला कळलं आहे. एखादी पोळी जास्त खाल्ली किंवा कुठं जेवायला गेलो किंवा काही कुठं बुफे डिनर असेल, तिथं नवऱ्याने थोडं जास्त घेतलं की बायको म्हणते म्हणजे नवऱ्याला कळतं की आपल्याला कमी घ्यायचं आहे, असा आदेश आलेला आहे. हे ह नाही आहे, हे आज्ञाचक्रातल्या ह बीजाचं कार्य आहे, जे आपल्या मेंदूमध्ये, मेंदूच्या ज्ञानतंतूंमध्ये ही प्रतिमा तयार करतं आणि हे सांगतं की आपल्याला काय कृती करायची आहे.
मग नुसता हम ह्या शब्दाचा जरी उच्चार केला तरी मनाची अस्वस्थता कमी होते. आज्ञाचक्राचा अभ्यास करताना किंवा ध्यानाचा अभ्यास करताना, कुंडलिनीचा अभ्यास करताना हम बीजाचा अभ्यासाने सुरुवात करावी आणि ह्याचं शिक्षण, ह्याचं प्रशिक्षण हे कुंभकर्णाने मारुतीला दिलेलं होतं. आज्ञाचक्र जागृत कसं बघा, रामाच्या बाजूला उभा असणारा, रामाचा दास असणारा वायू, ज्याचा वायुपुत्रच म्हटलेला आहे, पण अग्नी तत्वाशी जेव्हा तो जोडला गेला आकाश तत्वाच्या मार्फत, तेव्हा त्याचं प्रशिक्षण हे कुंभकर्णाने मारुतीकडनं करून घेतलेलं आहे. आणि म्हणून मारुतीने कुंभकर्णाला मारलं नाही. पण मग ह्याच्याशी कारण काय झालं, तर याच्यामध्ये या कालीमातेचा हात होता. म्हणजे मारुतीची उपासना करताना जेव्हा हम बीजचा वापर केला जातो, हम हनुमंताय नमः, म्हणजे जेवढं वायुतत्व शरीराला हवं तेवढंच आपल्या त्या देहाला मिळतं. म्हणून हमचा उच्चार ज्या ज्या मंत्रांमध्ये अगोदर ह शब्द वापरलेला आहे याचा अर्थ असा की त्याच्या पुढचं जे अक्षर आहे हे अतिशय अग्नितत्वाचं उच्च दर्जाचं अग्निस्त्रोत निर्माण करणारं आहे किंवा वायुस्त्रोत निर्माण करणारं आहे. म्हणून ते नियंत्रित राहण्यासाठी हचा उच्चार अगोदर करायचं गरजेचं आहे. आणि हा उच्चार ओंकारामध्ये घेतलेला नाही आहे. कारण भगवान शिवशंकरांना, शिवाला, शिवतत्वाला या ह बीजापासनं लांब ठेवलं आहे. आणि हा लांब ठेवल्या असल्यामुळे आपलं आज्ञाचक्रामधला आत्माराम जागृत आहे आणि तो अजूनही मनुष्य देहाच्या हाती आहे. एखाद्या गोष्टीचं वर्तुळ तुम्ही वर्तुळ जेव्हा काढता त्याची सुरुवात कुठनं झाली हे माणसाला सांगणं अवघड असतं. जर सूर्याचा गोल बघितला तर ह्याची सुरुवात हा गोल काढला कुठनं. तसं या आज्ञाचक्रामध्ये स्थित असलेलं ऊर्जेचं वर्तुळ हे सुरुवात कुठनं झाली. जसं प्राणवायू विशुद्ध चक्रातनं आज्ञाचक्रामध्ये स्थित होतो तसं हे आज्ञाचक्र आपल्या इतर चक्रांवरती बरोबर उलटं खाली येत जायचं आहे. मेंदूद्वारेच खाली येत जायचं आहे. कारण डोळे बघतायत आणि आपल्याला तिथं डोळ्याची गरज लागत नाही आहे. ध्यानामध्ये तुम्ही काय बघता याची गरज लागत नाही आहे. डोळे मिटले तरी तुमचा मेंदू तुम्हाला तुमच्या शरीराचा, तुमच्या पूर्ण चक्रांचं मार्ग काय आहे, काय कार्य आहे, कसं घडतंय हे पाहणं म्हणजेच तर ध्यान आहे. की प्रत्येक कृती कशी घडती आहे. मूलाधार चक्र जागृत होणं म्हणजे काय की आज्ञाचक्रामधनं मूलाधार चक्रापर्यंत उलटं प्राण जाणं. आणि याच्यासाठी इथं ज्ञानचक्रामध्ये असलेला देवदत्त हा उपवायू हा मदत करत असतो किंवा मदत करतो म्हणतात तरी चालेल. म्हणून आज्ञाचक्रामध्ये हा आत्ता आपण पाहिलं की ताप, हा ताप म्हणजे काय, हा तापच पूर्ण समजून जर घेतला, मनुष्याला येणारा ताप, मनुष्याला होणारा ताप, म्हणजे आज्ञाचक्रामध्ये आपण औ बीजापासनं हम बीजापर्यंत हा मधला मार्ग जो आहे हा उघडल्यासारखं होईल. आणि त्याची जी देवता आहे, आत्मा ही देवता आहे, या आत्म्याला आपल्याला पाहायचं आहे, ते आत्मस्वरूप आपल्याला पाहायचं आहे. आणि हे आत्मस्वरूप जेव्हा आपल्याला दिसेल त्या दिवशी तुम्ही म्हणाल इथं मी परमेश्वराला, त्या भगवंताला मी पकडलेलं आहे. होताच, पण आत्ता दिसला, आत्ता कळला आणि आता मी त्याला पकडलेलं आहे की हा इथं आहे का माझ्या शरीरात, बरं आता मी त्याला पकडलं आहे.
आणि ही अवस्था आपल्याला ज्ञानचक्रात न प्राप्त करायची. कशी करायची हे पुढच्या वेळा पाहू. श्रीराम.